या संदर्भात एक महत्त्वाची माहिती आता समोर येते। स्वारगेट प्रकरणातील जो आरोपी आहे त्या आरोपीच्या डीपीला आमदाराचा फोटो असल्याने आरोपीला राजकीय वरदहस्त असल्याचा आरोप विरोधक करतात। शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे आमदार माऊली कटके यांचा फोटो आरोपी दत्ता गाडीच्या व्हॉट्सअप स्टेटसला पाहायला मिळतोय। त्यासोबतच आरोपी हा स्वतःला आमदाराचा कार्यकर्ता म्हणून गावात मिरवायचा अशी माहिती देखील समोर आलेली आहे। तर महत्त्वाची माहिती आता या प्रकरणामध्ये समोर येते। स्वारगेट प्रकरणातील जो आरोपी होता त्या आरोपीच्या व्हॉट्सअप स्टेटसला आमदाराचा फोटो होता आणि त्यामुळे या आरोपीला राजकीय वरदहस्त असल्याचा आरोप विरोधक करतायत। शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचे आमदार माऊली कटकेंचा फोटो हा दत्ता गाडीच्या व्हॉट्सअप स्टेटसला पाहायला मिळतोय। त्यासोबतच आरोपी हा स्वतःला आमदाराचा कार्यकर्ता म्हणून गावात मिरवायचा अशी माहिती देखील समोर आलेली आहे। त्यामुळे आता दत्ता गाडीला राजकीय वरदहस्त होता का या संदर्भात देखील अनेक चर्चा सुरू झालेल्या आहेत। विरोधकांनी मात्र काही गंभीर आरोप देखील केलेले आहेत। तो जो आरोपी आहे तो शिरूर तालुक्यामध्ये राहणार आहे। आता शिरूर हवेली हा मतदारसंघ माझा असल्यामुळे त्या ठिकाणी अनेक जण येत असतात, फोटो काढत असतात, भेटत असतात। त्याच्यामुळे अशा कुठल्याही प्रकारच्या व्यक्तीशी आपला कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी संबंध नाही। मतदारसंघातली लोक असतील किंवा मतदारसंघाच्या बाहेरची लोक असतील, अशी लोक लोकप्रतिनिधी म्हणून दिवसभर भेटत असतात, फोटो काढत असतात। परंतु जी घटना घडली ती अतिशय क्लेशदायक आणि दुर्दैवी आहे आणि अशा या विकृती असलेल्या व्यक्तीला निश्चितपणे फाशीची शिक्षा झाली पाहिजे। फास्ट ट्रॅकवरती केस घेऊन निश्चितपणे त्या ठिकाणी लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे अशी या ठिकाणी आमची भूमिका आहे। हा आरोपी उज्जैन यात्रेला कुणाला मदत करत होता, कोणत्या महिला भगिनींना त्या ठिकाणी तो नेत होता, याची सखोल चौकशी पोलीस खात्याने केली पाहिजे। याचे हितसंबंध कोणाकोणाशी होते ते ताबडतोब पोलिसांनी शोधले पाहिजे। याचे मोबाईल ताब्यात घेणं किंवा उज्जैनला ज्या वेळेला तो गेला ते सगळं रेकॉर्ड मागणं, असे अनेक जण ह्या उज्जैनच्या यात्रेमध्ये सहभागी झालेले होते आणि त्यातला हा एक आरोपी आहे। त्यामुळे अशा आरोपीला फाशीची शिक्षा होणं गरजेचं आहे। या संदर्भात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी देखील महत्त्वाची प्रतिक्रिया दिलेली आहे। आपण ऐकूयात। ह्या क्राईमशी त्या व्यक्तीच्या त्या बॅकग्राऊंडचा काही संबंध नाही। एखादा आरोपी हा आरोपी असतो किंवा एखादा जो गुन्हेगार असतो तो गुन्हेगार असतो। त्याला कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता म्हणून किंवा कुठल्या धर्माचा जातीचा असं आपण ह्या दृष्टिकोनाने पाहायचं नसतं। तो व्यक्ती आरोपी आहे आणि त्याला अद्दल घडली पाहिजे, त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे, ह्या दृष्टीने पोलिसांची कारवाई चालू आहे। दिस इन्सिडेंट डज नॉट हॅव एनी पॉलिटिकल कनेक्शन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।